बारामती में पार्टी कार्यालय का उद्घाटन सुप्रिया सुले द्वारा किया गया। इस मौके पर उन्होंने कई मुद्दों पर अपनी टिप्पणी की। उन्होंने कहा कि पूर्व मंत्री आर पाटिल का स्मृति दिवस है। इस मौके पर सुप्रिया सुले ने आर पाटिल की यादें ताजा की। सुप्रिया सुले ने कहा, 16 फरवरी मेरे लिए भावनात्मक दिन है क्योंकि एनसीपी महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटिल का जन्मदिन भी है। मुझे याद है कि 16 फरवरी का वो दिन लीलावती अस्पताल मुंबई में है। जब मैं वहाँ से बाहर जाती हूँ, मैं उस पल को जिंदगी भर नहीं भूल सकती। आभा के भाई और मैं उनके सामने थे। डॉक्टर हर कोशिश कर रहे थे। आभा के भाई गिर गए, उन्हें बैठाया गया और पानी दिया गया। अगले 5 मिनट मेरे जीवन के सबसे कठिन रहे। सुप्रिया सुले ने कहा कि 3:30 बज रहे थे। जब मैं आंखें बंद करती हूँ तो वो पल अब भी मेरे आंखों के सामने आते हैं, ऐसे कि जब कल की ही बात हो। आर पाटिल की दिल की धड़कन 80 से 0 तक देखी। जब आबा चले गए तो मैं वहाँ पे अकेली थी। भाभी और उनकी बेटी मंदिर गई थी। उनका परिवार जानता था कि यह बहुत कठिन समय है। वे दोनों प्रार्थना कर रहे थे। आबा के भाई बेहोश हो गए और रो रहे थे। सुप्रिया सुले ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि मैं उनके सामने खड़ी थी। लीलावती के डॉक्टरों ने हर कोशिश की लेकिन आबा को नहीं बचा सके। 16 फेब्रुवारी हा माझ्यासाठी एक खूप इमोशनल दिवस असतो। त्याचं कारण असं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो आणि 16 फेब्रुवारीला मला अजूनही तो दिवस आठवतो की लीलावती हॉस्पिटल मुंबईमध्ये जिथे आहे त्या दिवशी माझे ज्येष्ठ बंधू आर पाटील, आजही मी जेव्हा जेव्हा लीलावती हॉस्पिटलवरून जाते तेव्हा तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही। आबांचे बंधू आणि मी आबांच्या समोर होतो। डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते। आबांचे बंधू कोलॅप्स झाले, त्यांना मी बसवलं, पाणी दिलं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पुढची 5 मिनिटं ही माझ्या आयुष्यातली खूप अवघड आणि अडचणीची होती आणि मला असं वाटतं 3-3:30 वाजले होते कदाचित। तेवढ्यात तोच मला अजून तो वेळही आठवतोय आणि मी डोळे बंद केले की तो क्षण ते जणू काय काल झाला असं माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि आर आबाचा हार्टबीट 80 वरनं 0 आलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली। त्याच्यामुळे 16 फेब्रुवारीला तो अनुभव, आबा जेव्हा गेले तेव्हा एकटी मी तिथे उभी होती। वहिनी आणि त्यांची मुलगी त्या मंदिरात गेल्या होत्या। त्यांची फॅमिलीला कळत होतं की हे खूप अडचणीचा काळ आहे। त्या दोघी प्रार्थना करत होत्या। आबांचे बंधू कोलॅप्स झाले होते आणि रडत होते ओक्साबोक्षी आणि तिथे मी समोर उभी होते आणि डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आणि लीलावतीच्या डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि आपलं दुर्दैव आपण त्या दिवशी आबांना वाचू शकलो नाही। आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी जेव्हा जेव्हा लीलावतीवरनं जाते, किती वेळा गेले तरी आबाची आठवण दरवेळीच। आयुष्यात कुठला मोठा प्रश्न आला, संघर्षाची वेळ आली, लीलावतीवरनं जाताना असेल, रोहित दिसला, वहिनी भेटल्यावर, एक माणूस आज माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात, त्यांनी खूप प्रेम दिलं मला, खूप साथ दिली, असे कैलासवासी आर पाटील यांचं जे योगदान, प्रेम, नातं, ते माझ्याकडून आयुष्यभर मी विसरणार नाही।